Quickly proceed to next problem. Square prism चा problem तर परत बघायची गरज नाही डेमॉन्स्ट्रेशन मध्ये. No, sir. नाही. So we'll move to next problem of square pyramid. Write down. A square pyramid three type of line this one there. Side of base 40 mm, and axis 60 mm long. Is resting on one of आवाज येतो व्यवस्थित Yes, sir. triangular faces in HP. Resting on one of these triangular faces in HP. चला complete its projections when top view of the axis makes 45 degrees with VP. किंवा टॉप व्ह्यू ऑफ द ऍक्सिस जे आहे त्याच्या काय दिसेल तर और plane containing plane is vertical plane हा प्रॉब्लेम पीपीटी मध्ये असेल आपण चेक करूया बघितलं तर वाटतंय vertical plane containing the axis makes 45 degrees to VP.
Write down important note. The words the words or view makes or plain containing always indicate apparent inclination and this angle will be marked as it is. Write it below. Don't find apparent inclination. Statement delay. Yes, sir. Okay. Now we'll see the demonstration of the object. पिरामिडचा प्रॉब्लेम आहे पहिलाच आहे त्यामुळे तुमच्याकडून काही अपेक्षित नाहीये जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द थिंग्स ओके सो द सॉलिड गिवन टू अस इज स्क्वेअर पिरामिड आपल्याला दिलाय याचा बेस कसा आहे स्क्वेअर and it is having one apex I think base दिसत नाही सॉलिडचा I'll adjust the things just wait जास्तच झालं रे okay I think now it is visible okay is it clearly visible now square pyramid Yes, sir. okay now read the statement सगळ्यात पहिल्यांदा आपण काय वाचतो स्टेटमेंट मध्ये स्क्वेअर पिरामिड कशावरती रेस्ट होते बरोबर आहे Yes. मग सांगा इट इज रेस्टिंग ऑन One Side of of the face. triangular face. ट्रायंग्युलर फेस म्हणून दिले बरोबर आहे का Yes. म्हणजे रेस्टिंग ऑन साइड नाही रेस्टिंग ऑन कॉर्नर असं नेहमीप्रमाणे दिलं नाही पण ट्रायंग्युलर फेस म्हणून दिले ठीक आहे मग आता ट्रायंग्युलर फेस कशी तयार होते बघा सपोज दिस इज कॉर्नर ए दिस इज कॉर्नर बी किंवा याला ए म्हणा याला बी म्हणा आणि अपेक्स ला समजा तुम्ही ओ म्हणलं तर या पिरामिड वरचे टोटल पॉइंट्स किती झाले हो 5 बरोबर आहे बेसचे पॉइंट कुठले कुठले ए बी सी 4 पॉइंट्स ऑफ द बेस म्यूट करा उत्तर द्यायचं नसेल तेव्हा 4 points of the base A, B, C and D and 1 point of the top surface that is O. ठीक आहे असे टोटल 5 पॉइंट होते which are the base edges
AB, BC, CD, and DA. These will be the 4 edges of the base. आणि slant edges कुठले कुठले असतील सांगा? OA, OB, OA, OB, OC, OC, and OD. These will be the 4 slant edges. ठीक आहे. ट्रायंग्युलर फेस ची नाव कशी होतील सांगा? O, A, O, A, B किंवा O, B, C, O, C, D किंवा O, D, A. सर्व गोष्टी समजल्यात पिरामिडच्या? Yes, sir. Okay. Now, if this plane is HP, जर हे प्लेन HP असेल तर आपल्याला कंडिशन काय सांगितलेली आहे? ट्रायंग्युलर फेस, ही ट्रायंग्युलर फेस आहे बरोबर का? ट्रायंग्युलर फेस शुड रेस्ट इन HP, बरोबर का? मग आपल्याला ही कंडिशन पाहिजे ज्याच्यामध्ये ट्रायंग्युलर फेस जी आहे, समजताय ना? ही कुठं पाहिजे? HP मध्ये. पण ट्रायंग्युलर फेस कशी तयार झाली आहे? एपेक्स अँड वन बेस एज हे मिळून ट्रायंग्युलर फेस तयार झाले, O A B. ठीक आहे. त्यामुळे जर ट्रायंग्युलर फेस अशी HP मध्ये असेल, याचाच अर्थ असा होतो की ही जी बेस एज AB आहे ही सुद्धा HP मध्ये असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. टॉप व्ह्यू मध्ये जो स्क्वेअर काढायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करा? AB शुड बी टेकन ऑन राईट हँड साइड. या गोष्टी नोट करत राहा, पण ज्यावेळी पीपीटी मी ओपन करतो त्यावेळी डेमॉन्स्ट्रेशन शक्य नाही. ठीक आहे. नोट डाउन. If the data is given for triangular face, note, if the data is given for triangular face of a pyramid, comma, take side AB as the resting side. जर ट्रायंग्युलर फेसचा डेटा दिला असेल तर AB ही जी साइड आहे ही रेस्टिंग साइड म्हणून घ्या. टेक इट ऑन राईट हँड साइड. नोट केलंय? Yes, sir. Okay. So the data is given about the triangular face which contains one base edge, that is AB. So we have taken AB on right hand side. ही साइड AB आपण कुठे घेतली आहे? राइट हँड साइडला. मग AB फ्रंट व्ह्यू मध्ये कशी दिसते नेहमीप्रमाणे? As a line. AB Point. AB is seen as a point. ही जी बेस एज आहे AB ही तुम्हाला दिसते as a point. याचाच अर्थ ही जी ट्रायंग्युलर फेस आहे ही तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये कशी दिसते? As a line. This triangular face is seen as a line. Is that clear? Yes, sir. Yes, sir. कुठे आहे? तुमच्या राइट हँड साइडला आहे. ओके. देन व्हॉट इज द नेचर ऑफ टॉप व्ह्यू? टॉप व्ह्यू कसा दिसेल मी तुम्हाला दाखवतो. तर टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला बेसच्या 4ही एजेस दिसतील. इज दॅट करेक्ट? Yes. Yes. And also you will see all the slant edges. टॉप व्ह्यू कसा दिसेल लक्षात आलं? You will see all the base edges and also you will see All slant edges. all the slant edges, OA, OB, OC and OD. हा झाला टॉप व्ह्यू. आणि फ्रंट व्ह्यू कसा असेल? फ्रंट व्ह्यू इज सीन ॲज अ, फ्रंट व्ह्यू कसा दिसेल? Triangle. सीन ॲज अ ट्रायंगल. त्यापैकी हा अपेक्स जो आहे हा HP किंवा ग्राउंड पासून, HP ला तुम्ही ग्राउंड पण म्हणू शकता. ठीक आहे. तर HP किंवा ग्राउंड पासून हा किती अंतरावरती आहे? 60. इज दॅट क्लिअर? दॅट इज हाईट ऑफ द सॉलिड इज 60. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ठीक आहे. स्टेप नंबर 1 जे आहे हे मी तुम्हाला दाखवतो. मला वाटतं हा प्रॉब्लेम कदाचित आहे आपल्याला सोडवलेला. लेट अस सी. सॉल्ट प्रॉब्लेम असले का तर वेळ वाचतो, एवढाच फायदा होतो.
Square pyramid side of base 40, base 60, base 40 sides and axis 60. हाच प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. Has a triangular face on ground. Ground म्हणजेच काय? HP. And vertical plane containing the axis makes 45 degrees with the VP. Okay, same problem. Draw the projections. Take apex nearer to VP. हा थर्ड स्टेजचा डेटा तो आपण शेवटी बघूया. Now read the steps. मी वाचून दाखवू शकत नाही. Assume in standing on HP. Correct. Triangular face म्हणजे साइड आपण उजवीकडे घेतलेली आहे किंवा रेस्टिंग ऑन साइड घेतलेला आहे. टॉप व्ह्यू ट्रू शेप दिसतो, आताच मी तुम्हाला दाखवलं, आठवतं का? टॉप व्ह्यूला काय दिसतंय? स्क्वेअर दिसतो आणि स्लांट एजेस. परत काय सांगितलंय? टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू काढा. ठीक आहे, तुमचं काय वाचू नका. वी स्टार्ट विथ XY लाईन. शॅल वी सी द सोल्युशन फर्स्ट, नंतर ड्रॉ करायचा. समजावून घेऊया आधी. Yes, sir. हे पीपीटी तुम्हाला मी शेअर करतो, त्यामुळे हे सोल्युशन तुम्ही कधी पण ड्रॉ करू शकता. डोंट वरी अबाउट दॅट. वी स्टार्ट विथ XY लाईन. हा काय काढलं सुरुवातीला? XY लाईनच्या वरती कोण आहे सांगा? VP. XY लाईनच्या वरती कोण आहे? VP. VP. आणि XY लाईनच्या बिलो, XY लाईनच्या खाली कोण आहे? HP. तर सॉलिड कसं आहे? ट्रायंग्युलर फेस इन HP, बरोबर आहे का? त्यामुळे HP मध्ये जर ग्राउंड म्हणजेच HP, बरोबर आहे का? HP मध्ये रेस्ट करायचं असेल सुरुवात कुठून केली आपण? टॉप व्ह्यू. इज दॅट क्लिअर? VP. Yes, sir. ओके. बघा मग सुरुवातीला काय दिसतोय? बेसचा ट्रू शेप म्हणजे स्क्वेअर. अजून काय दिसतंय सांगा? डेमॉन्स्ट्रेशन कॉर्नर मध्ये दिसत असेल तुम्हाला. अजून काय दिसतंय? Yes. अजून काय दिसतंय? इन ऍडिशन टू बेस यू कॅन सी ऑल द फोर स्लांट एजेस. इज इट करेक्ट? Yes. Yes, sir. आता जेवण बसला का तुम्ही? कुणीच उत्तर दिलं नाही. स्वयंपाक झाला का? 12 वाजलेत. Along with the base, what you can see? सर्वांनी अनम्यूट करून उत्तर द्या. Apex. Slant edges. Slant edges. You can also see the slant edges. Correct. The slant edges म्हणजे काय करायचं? सिम्पली दोन हे काढा, डायगोनल काढा स्क्वेअरचा. A B C D. आता यांनी CD वरती रेस्ट केलाय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. O is the apex. O सेंट्रली दिसतोय. Whether the top view is correct? Yes. Yes, sir. And how the front view is seen? Front view is seen as a triangle. From A and B, projected from C and D. And हा काय काढला? Axis. Is that clear? Yes. Yes, sir. Height of the axis should be 60. A dash and B dash seen as a point. Once again, side C dash, D dash seen as a point. Shall we continue? Apex is O dash. Okay. Now, step number 2. Step number 2 मध्ये काय? ही जी ट्रायंग्युलर फेस तुम्हाला ऍज अ लाईन दिसते, बरोबर आहे का? ही ट्रायंग्युलर फेस कशी दिसते? ऍज अ लाईन. Line. तर इथं कुठतरी अशी XY आहे पाठीमागे. इथं आर यू गेटिंग? इथं XY लाईन आहे. तर ही ट्रायंग्युलर फेस जी ऍज अ लाईन तुम्हाला दिसते, हा पिरामिड तुम्ही अशा पद्धतीने फिरवा की एपेक्स हा HPA मध्ये आला पाहिजे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. So the triangular face is seen as a line here. So this line you have to align with ही line. समजताय ना? ही लाईन Yes. XY शी अलाइन करता, याचा अर्थ काय होतो? This triangular face is lying in HP. Clear? Yes, sir. Okay. Is the problem? Screen is visible. Yes, sir. Yes. बघा मग काय केलं इथं दिसतंय. तर हा जो फ्रंट व्ह्यू होता हा रोटेट केला कुठपर्यंत?
अपेक्स जो आहे तो XY ला अलाइन होईपर्यंत, बरोबर आहे. इथे तुम्ही काय लिहू शकता की राईट हँड साइडची लाईन म्हणजे काय, ही लाईन म्हणजे कोण आहे सांगा, triangular face. ट्रायंग्युलर फेस. आणि नाव काय त्या फेसचं, कोणती फेस आहे, OC. ट्रायंग्युलर फेस इज OCD. OCD. आणि ट्रायंग्युलर फेस तुम्हाला कशी दिसते, ऍज अ लाईन. आणि ज्यावेळी तुम्ही ही लाईन XY शी अलाइन करता, O डॅश C डॅश D डॅश, याचा अर्थ काय झाला, ट्रायंग्युलर फेस in HP. Is that clear? Yes, sir. Shall we continue? Yes. Okay. Now project all the 5 points in top view. आता टॉप व्ह्यू मध्ये काय मिळवायचं आपल्याला, apparent shape. बरं का, तर सर्वांचे सर्व जे पॉइंट्स आहेत ते प्रोजेक्ट करा. वरून पाहता तुम्ही 2 projectors from 4 points of the base. A dash B dash एकाच प्रोजेक्टर वरती आहेत. O dash चा तिसरा प्रोजेक्टर. टेक द प्रोजेक्टर्स फ्रॉम टॉप व्ह्यू. इथं तुम्हाला बेसचे 4 पॉइंट मिळाले. इज दॅट क्लिअर? And here you will get the apex O. Okay. आता पॉइंट सगळे जोडायचे आहेत तुम्हाला, ठीक आहे. So first of all make the outline dark. Outline म्हणजे कुठले कुठले पॉइंट आले सांगा. Do remember CD कुठे आले आता पॉइंट्स, we will do one thing, we'll go for demonstration. ठीक आहे. फर्स्ट स्टेप समजली सर्वांना. फ्रंट व्ह्यू कसं दिसतोय, Triangle. टॉप व्ह्यू मध्ये काय असतं, बेस दिसतोय आणि ऑल द स्लांट एजेस. Triangular face is seen as a line in front view. Okay. Now in step number 2, you are rotating this solid in such a way that the apex is in HP. Apex in HP म्हणजे triangular face in HP. ठीक आहे. आता हा बेस आहे, बरोबर आहे का? Yes. Yes. If you are looking from the top, ज्यावेळी तुम्ही टॉप डायरेक्शननी पाहता असं, त्यावेळी हा बेस तुम्हाला कम्प्लिटली विजिबल आहे. कॅन यू इमॅजिन? Yes, sir. इथं बेस आहे असा तिरका, आणि ज्यावेळी तुम्ही वरून पाहता त्यावेळी बेस विजिबल असेल का नसेल? Asil. असेल. Asil. आणि बेसचे जे टोटल 4 पॉइंट आहेत ते 4ही विजिबल आहेत. आणि स्लांट एजेस किती विजिबल असतील तुम्हाला? Eight. स्लांट एजेस 2 विजिबल असतील का 4 असतील? 2. Don. स्लांट एजेस 2 विजिबल असतील का 4 असतील? Doon. 2. I repeat my question. How many slant edges are visible in the top view? 3. Okay. Once again, I repeat my question. If इथे बघा पुन्हा एकदा आता, if आता तुम्ही वरून पाहताय, are you concentrating? Yes, sir. Yes. Okay. Now, if you are, हा प्रॉब्लेम आपण मुद्दामून घेतो कारण ह्याच्यामध्ये इमॅजिनेशन जरा जास्त करावं लागतं. If you are looking from the top, whether all the corners of the base are visible, वरून पाहताना बेसचे 4ही कॉर्नर दिसतात का? A, B, C, D 4ही कॉर्नर दिसतात. Yes. Yes, sir. वरून पाहिल्यानंतर अपेक्स दिसतोय. Yes. Yes, sir. बघा, मग तुम्ही वरून पाहिल्यानंतर O दिसतोय, A दिसतोय, म्हणजे OA दिसेल का? Yes. Yes. OA दिसेल का? ठीक आहे. तसंच पाठीमागच्या साईडला या. O दिसतोय, B दिसतोय, OB दिसेल? Yes. ऑफकोर्स येस. आणि वरून पाहिल्यानंतर ही साइड OC, सॉरी त्यांच्या नोटेशन नुसार जर आपण गेलो प्रॉब्लेम मधल्या, याला CD म्हणलं ना, रेस्टिंग. O दिसतोय, C दिसतोय, OC दिसेल का वरून? Yes. दिसतोय. पाठीमागं O दिसतोय, D दिसतोय, म्हणजे OD दिसेल. आणि या ज्या 2 स्लांट एजेस आहेत वरच्या, ह्या तर डेफिनेटली दिसणार आहेत. येस ऑर नो?
Yes, sir. Sir. आता थोडस पिक्चर तुम्हाला क्लिअर आहे. आता वरून पहा तुम्ही, ही स्लांट एज दिसते का? Yes, sir. त्याला ओ ए म्हणलं. ही दुसरी दिसते ओ बी. Yes, sir. आता वरून पाहिल्यावर ही स्लांट एज दिसेल का बेसची? Yes. दिसणार आहे 100%. आणि हे दिसतं म्हणजे पाठीमागची पण दिसणार आहे. Yes, sir. येस ऑर नो? Yes, sir. Yes. So all the slant edges are visible. Is that clear? Yes, sir. OCOD. Dotted दाखवले. ठीक आहे. We'll rethink about it. So this is the top view. OC आणि OD dotted आहे. How it is possible? Okay, here we note down one thing. अजून एक line note down करा. OCOD will be dotted, but for that purpose, note down one point. Note down करते हैं? Yes. I told you one thing. Do you remember? Actually, एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. Imagination of some of the students will be better than the teacher. Okay, so this is that incident. OC and OD are not visible. Why they are not visible? I'll tell you. I am free note. While drawing, write down. While drawing, the apparent shape to continuous. Continuous lesson काय म्हणू शकता? Dark lines never cross each other. That is, two visible edges cannot cross each other. They can meet at one point. ठीक आहे. and demonstrate you this thing. आता दिलेलं त्याचं डेमॉन्स्ट्रेशन 15 मिनिटं आहेत ना? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बघा, डेमॉन्स्ट्रेशन इज विजिबल. Yes, sir. Yes, sir. ओके. आता आपण दोन विजिबल एजेसचा विचार करतोय. सपोज दीज आर टू विजिबल साइड्स.
तर या दोन विजिबल साइड ज्या आहेत त्या एकमेकांना एखाद्या पॉइंट मध्ये अशा टच होऊ शकतात. लक्षात येते का? पण त्या अशा क्रॉस होणार नाहीत. इज दॅट क्लिअर? काय सांगितलंय? दोन विजिबल एजेस दे कॅन टच इच अदर. ते एका पॉइंट मध्ये असं एकमेकांना टच होऊ शकतात पण क्रॉस होऊ शकत नाही. ठीक आहे. याचाच अर्थ जर दोन विजिबल एजेस असं एकमेकांना क्रॉस होत असतील तर एक एज अशी थोडीशी पुढे असेल आणि दुसरी एज पाठीमागे असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. So can you repeat this sentence for me? Because it was told wrong by me. सुरुवातीला OC-OD visible असतात असं मी म्हणत होतं. First of all, I regret for that. तर बघा, दोन विजिबल एजेस एकमेकांना फक्त टच करू शकतात, त्या एकमेकांना क्रॉस होऊ शकत नाहीत. याचाच अर्थ जर एक एज ही समोरची दिसते ब्ल्यू कलरची लाईन, Yes, sir. ही जर तुम्हाला विजिबल असेल तर पाठीमागची ही जी पिंक कलरची लाईन जे काय आहे ते क्रीम कलरची लाईन ही कशी असणार आहे? डॉटेड असणार आहे. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. ही विजिबल साइड असेल पहिली समोरची, तर पाठीमागची साइड ही कशी असेल? नॉन विजिबल. अंडरस्टूड? येस ऑर नो? Yes, sir. आता बघा, ओसी आणि ओडी जे आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण वरून पाहतोय, ठीक आहे. मग ज्यावेळी तुम्हाला ही बेसेज, याचं नाव काय हो? ए आणि बी दिलं होतं, आठवतंय का? म्हणजे ओ ए ही तुम्हाला विजिबल आहे, लक्षात येते का? Yes, sir. ओ ए ही तुम्हाला विजिबल आहे. इथं मी ओ ए लाईन ठेवली, बरोबर आहे. आणि आता आपण विचार कोणाचा करतोय? ओसी विषयी. ही ओसी आहे. आर यू गेटिंग? Yes, sir. मग जर तुम्हाला ओ ए विजिबल असेल, सॉरी इथं ए बी, ही ए बी ही बेस एज आहे. इज दिस अ बेस एज? Yes. Yes. ए बी. Yes, sir. मग ही ए बी जर तुम्हाला विजिबल असेल, सॉरी ही बेस एज तुम्हाला ए बी विजिबल आहे लुकिंग फ्रॉम द टॉप. समजतंय का? तर इथं असणारी जी ओसी आहे, ही लाईन जर कंटिन्युअस असेल, वरून पाहताना ही लाईन जर विजिबल असेल, ही लाईन कशी असणार आहे? नॉन विजिबल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. कारण शॉर्टकट काय सांगतो? टू विजिबल लाईन्स शुड नॉट क्रॉस इच अदर. लक्षात आलंय? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Okay, so with this shortcut, okay, problem visible है? Tell me whether problem is visible now. Yes. Screen दिसते का? The problems. Yes, sir. Okay, so I have repeated the steps intentionally. XY line, top view मध्ये base दिसतोय. Then we can see the slant edges. Front view is seen as a triangle. समजतंय का? Step number 2. Yes. Keep the apex in HP. Apex HP मध्ये ठेवला. Looking from the top. Obtain 4 points of the base and 1 point of the top. तर base हा completely visible आहे. दिसला इथं? Yes, sir. Yes, sir. Then this is O. आता इथं पहा. We'll spend some time here.
फॉर बेटर अंडरस्टँडिंग. या पॉइंटची नाव सांगा बरं. हा कोणता पॉइंट आहे? OC. OA, OA. ए आणि बी चा प्रोजेक्ट वरून आलाय ना, त्यामुळे हा कोणता असणार आहे? A. B. ए पॉइंट आहे, बरोबर आहे. आणि हा Yes. पॉइंट कोणता झाला? B. बी. E. O. आणि हा ओ आहे. ओके. नाउ विच स्टेटमेंट वी हॅव रिटन? Two continuous lines or two dark lines should not cross each other. याचा अर्थ लक्षात घ्या. आता तुम्ही वरून पाहताय. लक्ष आहे सर्वांचं? You are looking from the top. वरून पाहिल्यानंतर ए बी ही साइड इज इट डेफिनेटली विजिबल टू यू? Hello, am I audible? Yes. Yes, sir. AB is visible to you. म्हणून आपण काय केलं? AB is drawn as a continuous line. ठीक आहे. Now we have to take decision about OC and OD. तर हा पॉइंट कुठला आहे? C आहे. हा पॉइंट कोणता आहे? D आहे. बरोबर आहे. समजा आपण बाय मिस्टेक, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, बाय मिस्टेक OC ही तुम्ही कंटिन्युअस लाईन काढली. So what is happening here? Two visible lines cross each other. आपण जर Crosses each continuous other. line काढलं तर काय होतंय? दोन कंटिन्युअस लाईन्स क्रॉस होत आहेत. इज इट अंडरस्टूड? Yes, cannot sir. happen. Yes, sir. क्लिअर आलं असेल तर एकदा येस म्हणा ना बाळांनो. जेवता जेवता एवढं Yes, confuse sir. नाही का? Yes, sir. जर तुम्ही ओसी चुकून कंटिन्युअस Yes, काढली तर sir. या लोकेशनला जो इलिप्स दाखवला मी इथं काय होतंय? दोन कंटिन्युअस लाईन्स क्रॉस होतात, which is not possible. Understood? Therefore, Yes. Yes, sir. OC has to be which type of line? Invisible. Dotted Dotted. OC has line. to be invisible or it should be a dotted line. कारण शॉर्टकट मी तुम्हाला काय सांगितलंय? Two dark lines or two visible lines should not cross each other. Is that clear? Yes, sir. Yes, sir. Okay, so A1, B1, C1, D1 आणि ABCD म्हणलं तरी चालेल. This is top view. Any doubt till now? No, sir. No. No, sir. Okay. Now what is the date of stage 2? Stage 3? Statement कुठे गेलं? Top view of the axis makes 45 degree to VP. Top view of the axis makes 45 degrees to 45 degrees. VP. Screen is visible? No, sir. Okay, let me share it again. Is it visible now? No, sir. Okay, is it visible now? Yes. Yes, yes, sir. Yes, sir. इथपर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे. ओके. Now, what is the statement?
top view of the axis makes how much? 45 ना? Yes, sir. टॉप व्यू मेक्स 45. हे स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे की लाईन्स मध्ये आपण पाहिलं. टॉप व्यू मेक्स मध्ये तो अँगल कुठला असतो? ऍपरंट अँगल बीटा. इज इट करेक्ट? Yes, sir. टॉप व्यू ऑफ द लाईन मेक्स 45 डिग्रीज. हा कोणता अँगल असतो? Beta. Beta. इट इज ऍपरंट अँगल बीटा. आपल्याला एन्श्योर काय करायचं की जर अँगल बीटा तुम्हाला डायरेक्ट टाकायचा असेल तर ती लेंथ ही प्लॅन लेंथ असली पाहिजे. ठीक आहे. आता टॉप व्ह्यू मध्ये इथे तुम्हाला ऍक्सिस जो आहे हा कसा दिसतोय? ऍज अ पॉइंट. इथं जो ऍक्सिस दिसतोय हा काय आहे? ट्रू लेंथ 60 mm. इज इट करेक्ट? Yes, sir. Yes, sir. तोच व्यू तुम्ही इथं रिड्रॉ केला तेव्हा इथं ऍक्सिस काय आहे? ट्रू लेंथ आहे. बरोबर आहे. आणि आता जर तुम्ही ऍक्सिस इथं टॉप व्ह्यू मध्ये काढला बघा. नाउ ऑब्झर्व दिस लाईन O dash O1 dash. इट इज विच टाइप ऑफ लेंथ? Apparently. O dash O1 dash फ्रंट व्ह्यू मधला ऍक्सिस. True length. True. हे 60 mm हाईट आपण घेतली ना मोजून आणि तोच ऑब्जेक्ट इथं रिड्रॉ केलाय. सो O dash O1 dash इज विच लेंथ? True length. ट्रू लेंथ. आणि टॉप व्ह्यू मधली ही जी लाईन आहे ती कशी असेल? Plan length. प्लॅन लेंथ. म्हणजे पुन्हा एकदा कोणता कन्सेप्ट आला? when top view of a line is parallel to xy, front view shows true length. Is that clear? Yes, sir. Yes, sir. ऍक्सिस चा टॉप व्यू हा प्लॅन लेंथ आहे म्हणूनच ऍक्सिस चा फ्रंट व्यू काय दाखवतोय? ट्रू लेंथ. बरोबर आहे. आता ऍक्सिस साठी अँगल कुठला दिलाय हो? बीटा. टॉप व्यू ऑफ द ऍक्सिस मेक्स 45. समजतंय ना? आणि इथं ऍक्सिस काय आहे? प्लॅन लेंथ. सो प्लॅन लेंथ अँड बीटा इज अ प्रॉपर कॉम्बिनेशन. म्हणून आपण काय करू शकतो? वी कॅन डायरेक्टली मार्क दिस अँगल. बरोबर आहे. आता कंडिशन काय दिली आहे? मला वाटतं आपण हा प्रॉब्लेम शांतपणे कंप्लीट करूया आणि जर काय वाटलं तर नेक्स्ट टाइमला रिपीट करूया. कारण काय झालंय पहिल्या लेक्चर मध्ये पण आपण 10 मिनिट गेली बरोबर ना? दुसऱ्या लेक्चर मध्ये पण 10 मिनिट गेली. त्यामुळे 1 तासात जास्त बाकी. गरज पडली तर हा रिपीट करूया. ऍटलीस्ट आता कंप्लीट करतो. इज दॅट फाईन? Yes, sir. Okay. Now see here. This is step number 1. Step number 2. Triangular face in HP. ठीक आहे. आता इथं जर VP असेल असं तर इथं XY लाईन आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. मग आता ऍक्सिस सध्या जो आहे इथं ऍक्सिस असेल बरोबर आहे का? ऍक्सिस VP ला कसा असेल हो? सध्या ऍक्सिस कसा आहे VP ला? Parallel. सध्या पॅरलल आहे आणि तो अँगल तुम्हाला किती करायचा आहे? 45. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. सध्या जो ऍक्सिस असा VP ला पॅरलल आहे त्या ऍक्सिसचा अँगल किती करायचा मला? VP शी 45. समजतंय? Yes. मग याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे. नाउ यू आर द ऑब्झर्वर आणि इथं XY लाईन आहे. हा पेन म्हणजे XY समजतंय का? VP इथं म्हणजे Yes, sir. Yes. हा पेन म्हणजे XY. ठीक आहे. आता जर मी अपेक्स टुवर्ड्स द ऑब्झर्वर म्हणजे तुमच्या दिशेला केला तर हा अपेक्स XY पासून लांब जातो. इज दॅट क्लिअर? Yes, sir. बघा पुन्हा एकदा दाखवतोय. अपेक्स इनिशियली स्टेज 2 मध्ये इथं आहे. हा जर मी अपेक्स टुवर्ड्स द ऑब्झर्वर केला तर तो कसा जातो? अवे फ्रॉम XY. Line. आणि हा जर अपेक्स टुवर्ड्स अवे फ्रॉम द ऑब्झर्वर तुमच्यापासून लांब फिरवला असा तर हा कुठे येतोय? टुवर्ड्स Towards. XY. इज दॅट क्लिअर? Yes, sir. तर सोप्या भाषेत सांगतो. इथं जर XY लाईन असेल तर द थिंग्स विच आर अवे फ्रॉम XY हा पॉइंट समजा C आहे. दिसतोय इथं पॉइंट. द थिंग्स विच आर नियरर टू द ऑब्झर्वर आर अवे फ्रॉम XY.
and the things which are nearer to xy are away from the observer. काय समजलं सांगा? आता स्टेटमेंट can you repeat? The things or the points or the lines which are nearer to the observer. किंवा ही एज फॉर एक्झाम्पल ही ऑब्झर्वरला जवळ आहे ना, म्हणजे xy पासून लांब आहे, आणि जी एज xy पासून जवळ आहे ही एज फॉर एक्झाम्पल ती ऑब्झर्वर पासून लांब आहे. अंडरस्टूड और नॉट? Yes, sir. Yes, sir. Okay. So with this concept we have to implement step number 3. मला वाटतं डिस्क्रिप्शन व्यवस्थित होऊ शकत नाही, प्रॉब्लेम रिपीट केला चांगलं, तरी पण एकदा स्टेप आपण बघून घेऊया. बघा आता O1 जो अपेक्स आहे हा XY पासून जवळ आहे. येस और नो? Yes. म्हणजे जर ऑब्झर्वर इथून पाहत असेल तर अपेक्स हा ऑब्झर्वर पासून कसा झाला? लांब झाला, Away. मात्र XY पासून जवळ झाला. इज दॅट क्लिअर? Yes, sir. 4 वेळा सांगितलं, एकदा येस म्हणा ना बाळांनो, किती कष्ट लागतात. Yes, sir. So the things which are away from the observer are nearer to XY. शेवटचं सांगितलं. Okay? And as per this you can complete the front view. तर हा जो ऍप्रन शेप आहे इथला तो तुम्ही अशा पद्धतीने रोटेट करा की अपेक्स नियरर टू XY असेल, मीन्स अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. प्रोजेक्ट ऑब्झर्वर या दिशेने पाहतोय, प्रोजेक्ट ऑल द पॉइंट्स इन फ्रंट व्यू. You get total 5 points. हे 4 पॉइंट ग्रीन डॉट दिसतात, हे झाले बेसचे, and this is apex. Now how to join the lines? शेवटचं एकच मिनिट आपण घेतोय. पॉइंटची नाव बघा, A1 डॅश B1 डॅश किंवा A डॅश B डॅश C डॅश D डॅश म्हणा. 4 पॉइंट दिसतात. Yes, sir. We are doing the most important task. I believe in you. And O1 dash. Okay? मला सांग ह्या लाईन्स जोडायच्या कशा? पहिल्यांदा काय करणार आहे? पहिल्यांदा काय करायचं आहे? मेक द आउटलाईन डार्क. समजतंय का? Yes, sir. Outline. आउटलाईन डार्क केली, बरोबर आहे. त्यानंतर बेस हा कसा आहे? अवे फ्रॉम XY. टॉप व्ह्यू मध्ये बघा, A1 B1 C1 D1. हा जो बेस आहे हा कसा आहे? नियरर टू ऑब्झर्वर. दॅट मीन्स बेस इज विजिबल. त्यामुळे हा बेस फ्रंट व्ह्यू मध्ये विजिबल आहे. आणि हा अवे फ्रॉम द ऑब्झर्वरचा एक व्हरायटी आहे. ठीक आहे. अपेक्स टुवर्ड्स द ऑब्झर्वर. I think because we lost initial 10-15 minutes, the discussion of stage 3 is still incomplete. Okay? उद्या आपलं लेक्चर किती असतं? 11:30 ला आहे का? 11:30 ला. उद्या शुक्रवार ना, उद्या 11:30 लेक्चर आहे. विल ड्रॉ दिस प्रॉब्लेम, आणि हा प्रॉब्लेम ड्रॉ करताना जे काही डाउट्स आहेत त्याच्यावर आपण डिटेल डिस्कशन करूया. इज दॅट फाइन? Yes, sir. Yes, sir. So I think as the time was not sufficient, we should repeat this problem while drawing it. हा प्रॉब्लेम आपण ड्रॉ करता करता पुन्हा एकदा डिस्कस करूया. Is that fine? Yes or no? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. लंच ब्रेक मध्ये थोडंसं एक्सटेंड केलं पण इलाज नाहीये. Tomorrow we'll repeat this problem. Okay?